नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउजची चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे बरं का. आणि डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करते, कुठे पण फार्मा वगैरे काहीच नाही वापरला आहे. डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते, पेपर पॅटर्नसुद्धा नाही बरं का. आणि बघा ही मापाचं ब्लाऊज आहे, तर 9.5ची घडी आली इथं. 38 साईजचं ब्लाऊज आहे म्हणजे तर एक घडी आहे ना 9.5 येणार आहे. तर बघा इकडे 9.5 2 इंच जास्तीचा कपडा घेते मी फिटिंगसाठी. असं 4 फोल्ड केलं आणि आता कट करून घेते, म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एकाच वेळेस कटिंग होतील बरं का. बघू शकता. आता हा स्लीवसाठी कपडा आहे ना साईडला ठेवते, मीटरच्या अस्तरमधून काढलं आणि पहिल्यापासून बघा तुम्हाला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करते बरं का. तर बघा इकडे आता हे आहे ना कपडा ओपन केला आहे आणि आता एक 2 फोल्ड करायचं आहे आणि नंतर 4 फोल्ड करायचं आहे, जेणेकरून आहे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एकाच साथमध्ये कटिंग होणार आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आहे बरं का. बघा आता 4 फोल्ड केलं ना छान असं व्यवस्थित. आणि आता आहे ना पहिले आपण लंबाई तर पूर्ण घ्यायची मला पहिलेच, कारण इथं मी ज्या एरियामध्ये शिवते ना गुजराती बाहेर राहतात, तर त्यांना खूप लांब ब्लाऊज लागतं. मी पहिले पण तुम्हाला सांगितलं आहे. तर 15 आहे पूर्ण लंबाई, तर मी इथे 1 इंच वाढवते, तर 16 घेते बरं का. आणि इकडे ना शोल्डर घेते. आता शोल्डर आहे ना 6 घेते. हे बघा 6 घेतलं शोल्डर. आणि मुंडा आहे ना 6.5 घेते, बघू शकता. पुढे हुकचं ब्लाऊज आहे, हा प्रिन्सेस कट आहे, पुढे हुक आहे, मागे हुक नाही आहे. आणि बघा पुढचा गळा 7 घेते, लांबीला 7 घेतला आणि रुंदीला आहे ना नेहमीप्रमाणे 2.5 घेते बरं का. छान असं गोल द्यायचं, इथून बी 2.5च घेतला आहे. आणि आता बघा इथं 1 इंच वरती आणि अर्धा इंच वरती टिक करायची आपल्याला. आणि ना इथं हे बॅक पार्ट लाईन, हे ना फ्रंट पार्ट लाईन बरं का. हे बघा हे फ्रंट लाईन, हे बॅकला कटिंग करायचं आहे आपल्याला. आणि आता छातीची फिटिंग आहे ना 38 साईजचं ब्लाऊज आहे, तर एक घडी 9.5ची येते. तर बघा मी इथं 9.5 घेतलं एक घडी. मी असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केले बरं का, पण प्रत्येकजण बघत नाही ना, म्हणून मी नवीन टाईम मिळतो ना तर एखादा व्हिडिओ. आणि बघा इकडे कमरेची फिटिंग आहे ना 9 घेतली आहे आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. कमरेला थोडा अर्धा इंच 1.25 इंच कमी करू शकतो बरं का. प्रत्येकाची कमर सेम नसते, पण कसं हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ना बरोबर येतं. आणि बघा इकडे येणार तर एवढं कट करून घेते मी. मग फ्रंट पार्टमध्ये प्रिन्सेस कटचं माप कसं घ्यायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे बरं का. हे बघा छान असं कट करून, हे बघा बॅक साईडला येईने कट केलेलं. आणि इथे ना मधोमध कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये होतील. आणि हा पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे. मी पट्टी ना अखंड कशाला ठेवते बरं का, कारण हे ना पाठीला जेव्हा आपण पट्टी लावतो ना, इथं खालून पट्टी येते बघा, बॅक पार्ट आहे, तर ती पट्टी अखंड निघते ना, मग आपल्याला जोडजोड करावा कमी लागतो त्याच्यामुळे. म्हणून मी पुढचा गळा कट करून घेतला, तिथून मी कटिंग नाही केली, जॉईंटच राहते तिला. आणि बघा इकडे ना आता हा फ्रंट पार्टला कटिंग करायचं आहे. छान असं मस्त कटिंग झालेलं आहे. आणि आता बघा पुढे मधोमध कट करून घ्यायचं आहे, पुढे हुकचं ब्लाऊज आहे ना त्याच्यामुळे. नाही आता प्रिन्सेस कट काढायचे बरं का. इकडे ना मी 3 घेतलं आहे, हे 3 घेतलं आहे आणि इथून 2 घ्यायचं आहे बरं का. हे बघा इथून 2 घेतलं आणि इकडनं पण 1.5 इंचाची स्ट्रेट लाईन करून घ्यायची. ही लाईन आहे ना 1.5 इंचाची एवढी. हे बघा परत एकदा सांगते, हे 3 घेतलं, हे 2 घेतलं, ही लाईन जी आहे ना ही 1.5 घेतलेली, लिहिलंसुद्धा आहे बरं का. प्रत्येकाला काही टायमाला नाही समजत म्हणून लिहून देते मी. आणि बघा इकडे आहे ना आता वरून हा छातीचा पॉईंट आहे ना हा काढायचा आहे आपल्याला. तर 10.5 10.5 याच्यावरती येऊ द्यायचा आहे. तर मी इथे ना 10.5 घेतला आहे, बघू शकता. इथं 10.5 घेतला आहे, लिहून देते तुम्हाला. आणि हे 3 घेतलं ना, तर आता या 10.5च्या समोर आहे ना 3.5 घ्यायचं आहे, बघू शकता. इथं मी 3.5 घेतली. हा जो टक्स आहे ना 3.5, म्हणजे आपल्याला इथून आहे ना 2.5 इंचवरती हा टक्स घ्यायचा आहे बरं का. जेव्हा स्टिचिंग करतो ना तिथून हे 3.5 घेतलेलं आहे. आणि आता याला जोडायचं आहे, बघू शकता तुम्ही. जोडायचं आहे. नंतर याला आपण आहे ना असं राऊंडमध्ये प्रिन्सेस कट आहे ना, बघू शकता, असं छान असा राऊंड द्यायचा आहे.
प्रिन्सेस कट निघेन आता त्याच्यामुळे. बघा इकडे आता छान असं कटिंग करून घेऊ. खूप सुंदर होतं बरं का वेअर करून हे ब्लाऊजसुद्धा. छान असं मस्त प्रिन्सेस कट फ्रंट पार्ट तुम्हाला छान रीतीने मी कटिंग करून माप घेऊन सुद्धा सांगायचा प्रयत्न केला आहे बरं का. तर नक्की व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि आता फ्रंट पार्ट झालेला आहे आणि आता आहे ना बॅक पार्ट घेते मी. तर बॅक पार्ट आहे ना मागे मटक्या गळा आहे बरं का छान असा. आणि इथून आहे ना 3.5ची पार्ट घेते मी. हे बघा 3.5ची काठ आहे आणि डायरेक्ट ड्रॉ करते बरं का मटक्या गळा. म्हणजे डायरेक्ट मला खूप छान वाटतं. मापसुद्धा घ्यायचं असेल ना तर मापसुद्धा घेऊन दाखवते मी प्रत्येकाला. हे बघा हे 3 राहतं, भरपूर 3 आलं आहे बघू शकता. आणि हे ना 4वरती उतरवायचं आहे हा राऊंड. बघा 4वरती झालेला आहे आणि 1.5 इंच ही बरोबर राऊंड येऊ द्यायचा एवढा. आणि हे डीप गळा आहे ना कस्टमरवरनं अवलंबून असतं. आता कोणाला जास्त डीप पाहिजे तर थोडा बाहेरून घ्यायचा बरं का. आणि कोणाला कमी पाहिजे असेल तर थोडा मधून घ्यायचा, थोडंसं नॉर्मल 1/2 इंच एवढा. तर बघा इथं डीप गळा आहे ना 3.5 आहे आणि मागचा टक्स आपण जो घेतो ना तो 5 इंच अंतरावरती इथं लांबीला 4.5 घेऊ शकतो, नाही तर 4सुद्धा घेऊ शकतो बरं का. तर मी इथं 4.5 घेतला आहे. बघा छान असं बॅक पार्टसुद्धा मी तुम्हाला रेडी करून दाखवलं आहे बघू शकता. इथून हे 3 घेतले बरं. परत एकदा सांगते, याचा हा जो राऊंड आहे ना हा 4 घेतलेला आहे. आणि हा राऊंड जेवढा पाहिजे ना तेवढा 1वरती सुद्धा घेऊ शकता, पण 1.5वरती ना एकदम छान येतो हा राऊंड हा एवढा. तर आणि हा डीप नेक ते कस्टमरवरनं, नाही तर तुमचे स्वतःचे ब्लाऊज असतील ना तर तुमच्यावरती अवलंबून राहतात की तुम्हाला 3सुद्धा घेऊ शकता बरं का. 3.5चा छान येतो नॉर्मल डिझाईन. मग जास्त असं मोठा नाही वाटत, मी छोटा पण नाही वाटत. आणि बघा छान असं मस्त मी तुम्हाला ओपन करून दाखवते. 1 नंबर झालेला आहे गळा छान असा. दोरी लावून तर खूप छान दिसतो बरं का. बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आता दोघी छान असे मी तुम्हाला कटिंग करून दाखवले. आणि आता बघा स्लीवसाठी हा जो कपडा आहे ना तो घेतला. आणि स्लीवची रुंदी आहे, लॉंग स्लीव आहे 10 म्हणजे 10.5 कितीची बघते मी. तर बघा इकडे मापून दाखवते. 10ची आहे स्लीव. तर मी इकडे 11 घेणार आहे. आणि रुंदी आहे ना मी तुम्हाला पहिले पण बोलली बरं का, आपण जी छातीची फिटिंग घेतो ना एक घडी 9.5ची, तर इथं आहे ना तुम्ही 9सुद्धा घेऊ शकता. आणि म्हणजे 1/2 इंच नाही तर 1.25 इंच 1 इंच एवढं कमी करायचं आहे. तर बघा मी इथं आहे ना 8-8.5 घेते बरं का. बरोबर येईन ती फिटिंग रुंदीला बरं का. रुंदीला 8.5-9 घेऊ शकतो. तर इथं आता कपडा 8.5च भरतो आहे तर तेवढंच घेते मी. जर बघीन कमी वाटेन तर एखादी पट्टी इथं लावीन स्टिचिंग करताना. आणि बघा 10ची स्लीव आहे तर मी इथं 11 घेते, लांबीला 11 घेतली बरं का. आणि इकडे सुद्धा 11 घेतलेली आहे. आणि बघा 3.5वरती छान असं इथं टिक केलेलं आहे. याचा आणि याचं अंतर 3.5 आहे बरं का. आणि छान असं मस्त स्लीवची. आणि हा मच्छी कट बघा खूप सुंदर येतो बरं का. आणि बाईची जी फिटिंग आहे ना दंडघेरची ती 5.5 आहे आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इथं. आणि आपण याचा जे आहे ना खाकीची फिटिंग तर इथंसुद्धा आपण मोजून घेऊ बरं का. मी तुम्हाला हे मोजून दाखवते ब्लाऊजवरनंच. हे बघा ही शोल्डरची जी फिटिंग राहते ना इथून शोल्डरची शिलाई, तर तिथून मेजर टेप ठेवायचा आहे. आणि आपली मेन पहिले 1 नंबरची शिलाई राहते ना फिटिंगची तिथपर्यंत आपल्याला मेजर टेप ठेवून मापून घ्यायचं आहे किती येतं असं बघा. तर आता इथं मी मेजर टेप ठेवून मापून घेते. तर बघा इथं 8 आलेलं आहे बरं का. आता इथून आहे ना मोजून घ्यायचं आहे 8. हे बघा इथं 8 आलेलं आहे बघू शकता. आणि याच्यानंतर एवढं इकडे किती उडतं आहे बघा, 1.5च उडतं आहे बरोबर. बघा छान असं मस्त स्लीवची फिटिंगसुद्धा रेडी झालेली आहे. 8 आली ही, मी तुम्हाला ते पण लिहून दाखवते. छान अशी स्लीवसुद्धा ब्लाऊजच्या फिटिंगवरनं रुंदी काढायची बरं का. तुम्हाला जर नक्की व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा छान असं बॅक पार्ट फ्रंट पार्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शेअर करते कटिंग करायचं. आता जर आवडलं असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की खरंच
ताई माझ्याकडनं काही चुकलं असेल ते पण सांगा बरं का, असं काही नाही की कारण तुम्ही जेव्हा मला सांगणार ना तेव्हाच कळीन की खरंच माझ्याकडनं कुठे ना कुठे होतं काही गडबडीमध्ये, असं काही नाही. तर रोजचं स्टिचिंग खूप राहते मला, त्याच्यामुळे थोडीफार गलती होणं साहजिक आहे. तर चला, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.